कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। पालिका सेवेत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या तब्बल 135 वारसांना पालिका सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी घेतला आहे। या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून कामगारांच्या वारसांनी समाधान व्यक्त केले आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सध्या 2.5 ते 3 हजार सफाई कामगार कार्यरत आहेत। यामध्ये कायमस्वरूपी कंत्राटी आणि ठोक पगारी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। अनेक सफाई कामगार मागील 30 ते 35 वर्षांपासून पालिका सेवेत कार्यरत असून वयोमान, आजारपण किंवा वैद्यकीय कारणांमुळे सेवा बजावणे कठीण होत असल्याने त्यांनी आपल्या वारसांना सेवेत सामावून घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती। या वारस उमेदवारांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांची नियुक्ती अनेक वर्षांपासून रखडली होती। तसेच रोजगारांच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले होते। म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता। म्युनिसिपल मजदूर कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास, पदाधिकारी सचिन बासरे, सुरेश टेलवणे, अजय पवार, सुनील पवार आणि इतरांनी आयुक्त तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन वारसांना तातडीने पदस्थापना देण्याची मागणी केली होती। अखेर प्रशासनाने या मागणीची दखल घेत 135 वारसांना वर्ग 3 आणि 4 सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतलाय। या प्रक्रियेत अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन उपायुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे, अभिमान पवार, वासंती ठोंबरे, अधीक्षक मधुकर भोये, रमेश सुपे, महेश पावशे आणि सिद्धार्थ झालटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पालिकेच्या या निर्णयामुळे अनेक सफाई कामगारांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या वारसांना अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जाते। द पोलीस न्यूज साठी नितीन पाटील, कल्याण डोंबिवली।